नमस्कार मैत्रिणींनो, संगीता क्रिएशन्समध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत सिंपल सलवार कटिंग करण्याची अगदी सोपी पद्धत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, स्किप न करता पहा, म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी तुमच्या लक्षात येतील. आणि जर व्हिडिओ आवडलास तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. हे 2 मीटर कापड आहे आणि 2 मीटर कापडपासून आपण सिंपल सलवारची कटिंग करण्याची पद्धत पाहणार आहोत. तर हे कापड सुरुवातीला ओपन करून घ्यायचं आहे आणि ह्याची उलटी आणि सुईची बाजू पाहून घ्यायची. ही जी आतली बाजू आहे उलटी बाजू आहे आणि वरची बाजू सुईची बाजू आहे. तर सुलटी बाजू आतल्या बाजूने घ्यायची आहे आणि या कपड्याची एकदा घडी करून घ्यायची आहे. त्यानंतर या कपड्याची 4 पदरी अशी घडी करून घ्यायची आहे. ही डबल घडी झाली. त्यानंतर हेच कापड 4 पदरी घ्यायचं आहे आणि कपड्याची घडी टाकताना बंद बाजू आहे जी आपल्या बाजूने ठेवायची आणि ओपन बाजू जी आहे ती पुढच्या बाजूने ठेवायची आहे. म्हणजे बंद बाजूकडून आपण मेजरमेंट टाकणार आहोत, ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. आणि मग कपड्याची घडी अंथरून घ्यायची आहे. तर कपडा व्यवस्थित सेट करून घ्यायचा आहे. घडी करून घेतलेला आहे. तर हे या पद्धतीने ओपन बाजू या बाजूने ठेवली आणि सिंपल सलवारचं कटिंग. आता टाकूया मेजरमेंट. तर मेजरमेंट टाकताना टोटल उंची जी आहे त्या उंचीमधून नेफा वरचा जो भाग आहे नेफ्याचा तो मायनस करायचा आहे. टोटल इथे 40 इंच उंची आहे आणि 40मधून 7 इंच मायनस करायचं आहे वरच्या बाजूला आणि मग मेजरमेंट टाकायचं आहे. तर मेजरमेंट टेप या पद्धतीने ठेवून घेतला आहे 7 इंच वरती आणि खाली 40 इंचावरती एक मार्किंग करून घ्यायचं आहे. तर इथे आहे 40 इंच. 40 इंचावर एक मार्क केल्यानंतर खाली बॉटम पट्टीसाठी जिथे आपण बॉटम लावणार आहोत, दुमडणार आहोत, त्यासाठी 2 इंचाचं मार्जिन देऊन घ्यायचं आहे. म्हणजेच 40 + 2 इंच आणि वरती 7 इंच सोडायचं आहे. आता जो घेर आहे सलवारचा तो आहे एवढा घ्यायचा आहे, कारण ऑलरेडी कापड कमी आहे म्हणून हा सिंपल सलवार आहे. त्यामुळे जेवढा घेर आहे तेवढा मी घेणार आहे. इथे कुठेही कमी करणार आहे नाही. आता सगळ्यात आधी आपण क्रॉच एरिया काढून घेऊया. क्रॉच एरिया कसा काढायचा? जेवढी तुमची टोटल हिप आहे त्याचा 1/4 भाग घ्यायचा आहे. तर इथे टोटल 44 इंच हिप आहे. तर ह्याचा क्रॉच एरिया 1/4 भाग म्हणजे 11 इंच येईल. इथे 11 इंचावरती मार्किंग करून घेतलं आहे. आता या 11 इंचापासून आतल्या बाजूने 1 इंचावर मार्क करायचं आहे आकार देण्यासाठी. तर इथे 1 इंचाच्या आतमध्ये मार्किंग केलं आणि स्केलनी वरती सरळ आखून घेतलेला आहे. तर हा भाग वरती आखून घ्यायचा आणि इथे जो चौकोन तयार होतो तिथे गोल अशा पद्धतीने शेप देऊन घ्यायचा आहे. तर पहा, हे झाल्यानंतर खाली जी बॉटम पट्टी आहे त्याचा घेर तुम्हाला जेवढा हवा आहे तेवढा आणि त्यामध्ये 2 इंच सिलाई मार्जिन ॲड करायचं आहे. आता मला टोटली तर 7 इंच म्हणजेच पूर्ण 14 इंच असेल तर 14चा अर्धा 7 इंच, कारण डबल कापड फोल्ड आहे आणि 2 इंच सिलाई मार्जिन घेतलेला आहे. त्यानंतर हे जे बॉटमचा बॉक्स आहे तो आखून घ्यायचा आहे आणि मग त्यानंतर क्रॉच एरियापासून बॉटमच्या घेरपर्यंत इथे सरळ मार्किंग करून घ्यायचं आहे. तुमच्याकडे स्केल असेल तर ती वापरू शकता. आता मी इथे सरळ मेजरमेंट टेप ठेवूनच मार्किंग करते. तर पहा, या पद्धतीने मी मार्किंग करून घेतले. आता केलेल्या मार्किंगवरती आहे या पद्धतीने कटिंग करून घ्यायचं आहे. अगदी सोपी पद्धत आहे. आणि इथे थोडंसं कर्व आकार द्यायचा आहे. खरं तर कर्व स्केल असेल तर आकार खूप सोपा होतो, पण माझी आता पटकन सापडत नव्हती त्यामुळे मी या पद्धतीने हातानेच कर्व शेपमध्ये आकार देऊन घेतला आहे. आणि आता इथे आपण घ्यायचं आहे कटिंग करून. तर पहा, आहे त्या मार्किंगवरती मी इथे सरळ कटिंग करून घेत आहे. इथे क्रॉच एरियापर्यंत आल्यानंतर बाजूने क्रॉच एरियाचा जो आकार दिलेला आहे त्या आकारापासून वरती कटिंग करायचं आहे, जिथं आपण गोल शेप दिला आहे तिथे. तर या पद्धतीने क्रॉच एरियाची कटिंग झाली. आता उरलेला जो भाग आहे त्यामधून आपण नेपा काढणार आहोत. तर हा जो वरचा जो पार्ट आहे म्हणजे पॅन्टचा पायांचा तो जो भाग आहे तो मी बाजूला फोल्ड करून ठेवते आणि हा जो पार्ट आहे यामध्ये आपण काढणार आहोत वरचा नेफ्याचा पार्ट. तर त्यासाठी मी आता हे जे दोन्ही पार्ट आहे हे कट करून वेगळे करून घेते, म्हणजे आपल्याला मेजरमेंट टाकायला सोपं पडेल. आता या पट्टीमध्ये तर नेफ्याचा भाग निघणार नाही, कारण कापड खरंच खूप कमी आहे आणि कापड कमी असेल आणि मेजरमेंट जर जास्त असेल तर खरंच खूप प्रॉब्लेम येतो. तरीसुद्धा आपण ॲडजस्ट करून इथे कटिंग करायचे आहे. तर पहा,
मी जे पट्टी आहे त्याचं यूज कसा करते. तर आता हे जे दोन्ही पार्ट होते ते सारखे कट करून घेते आणि आखून घेते. आता हे दोन्ही पार्ट होते ते मी सारखे कट करून घेतलेत बाजूला पहा, आणि हे या पद्धतीने तिरकस ठेवून घ्यायचे आहेत. हे पहा, अशा पद्धतीने हा चौकोनी पार्ट तयार होईल. तर सुरुवातीला तुमचा जो हिप आहे त्या हिपमध्ये तुम्हाला 8 इंच मेजर करायचे असतात, पण मी तर डबलमध्ये ठेवलेलं आहे हे कापड, त्यामुळे मी 4 इंचच वाढवणार आहे. म्हणजे खालचा पट्टा 4 इंच, वरचा पट्टा 4 इंच, 8 इंच हिपमध्ये वाढतं. तर 44 साईज हिप आहे, तर 44चा दुसरा भाग घ्यायचा आहे. इथं 44चा दुसरा भाग येतो 22 इंच. तर पहा, या पद्धतीने टेप फोल्ड केला आहे. 22 इंच रुंद आणि त्यामध्ये 4 इंच लूजिंग द्यायचं आहे. इथे 22 इंचावर मार्क केलेला आहे आणि त्यानंतर पुढे 4 इंच लूजिंग. हे पहा, 2 पार्ट आहे, म्हणजे खालच्या बाजूने 4 इंच आणि वरच्या बाजूने 4 इंच, टोटल 8 इंचाचं लूजिंग होतं. आणि शिलाई करून हे लूजिंग 5 किंवा 6 इंच होतं. तर पहा, आता उंची किती घ्यायची नेप्याची. टोटल आपल्याला 7 इंच तयार पाहिजे, पण वरती आपण इथे इलॅस्टिक वापरणार असेल तर इलॅस्टिकसाठी, किंवा नॉड वापरणार असेल तर नॉडसाठी 2 इंचाचं फोल्डिंगसाठी पट्टी ठेवायची आहे. हे 2 इंच मार्किंग करून घेतलं. त्यानंतर खाली 7 इंच क्रॉच एरिया, आणि खाली इथे 2 इंच एक्स्ट्राचं दिसत आहे, कारण हे जे कापड आहे हे मी जॉईंट करून घेणार आहे. जॉईंट केल्यानंतर याची लेंथ कमी होईल, आणि प्लस खाली पण आपल्याला 1 इंच सिलाई मार्जिन ठेवावं लागतं, कारण खालचा जो पायजाम्याचा भाग असतो तो ह्याला जोडायचा असतो. म्हणजे टोटल इथे 7-7.5 इंच तयार आपला नेपा होईल. तर अशा पद्धतीने सिंपल सलवारचं कटिंग करून झालेलं आहे. शिलाईचा व्हिडिओ आपण उद्या बनवूया. तर मैत्रिणींनो, कटिंगचा व्हिडिओ तुम्हाला समजला असेल तर तुम्ही अवश्य शिलाईचा व्हिडिओ पहा उद्याच्या व्हिडिओमध्ये. तर पहा, एवढं मार्जिन जास्त आहे, आणि उद्याची शिलाईचा व्हिडिओ नक्की पहा, म्हणजे तुमचं कटिंग आणि स्टिचिंग दोन्ही लक्षात येईल. तर चला, भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. आणि आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. सर्वांना श्री स्वामी समर्थ.